25 वर्षापूर्वी तुमच्या शाळेची टीम आली होती या स्पर्धेत, जिंकली होती. पण मध्ये 15 वर्ष एकदम गायबच. म्हणून तुम्हाला बघितल्या बघितल्या एकदम बरं वाटलं मला. लई चंबावलं ना त्यांनी. ए मला सांगा, अण्णा दिसला नाही रे कुठं? अण्णा अण्णा डॉन काय माहिती, पडला असेल कुठेतरी दारू पिऊन. पडलं असल? ए भुसनाळे, पडलं असल डायरेक्ट. माहितीये का तुला? माहितीये का तुला अण्णा कोण होता? मग ढिला सोड, ढिला सोड. हॅलो हॅलो घ्या. हे सुद्धा अण्णाकडूनच शिकलोय. अरे माझ्यासारखे कित्येक खेळाडू अण्णाचा गेम बघून कबड्डी शिकले. अण्णा मग म्हणजे तुमची चिंचोली आहे ना, चिंचोली, त्या चिंचोलीचं नाव अख्ख्या जगात फेमस केलं असतं एकट्या अण्णांनी. साहने मास्तरांना तर सॉलिड आशा होती अण्णाकडून. मास्तरांचा खूप जीव आहे अण्णावर. अरे मैदानाची माती एकदा का अशी कपाळाला लागली की वारा अंगात भरल्यासारखा असा सन 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 घुमायचा अण्णा. मग अरे 7 जणांचा अख्खा ताफा सुद्धा अण्णाची पकड नाही करू शकला. बोला. मग एकेकाळी कबड्डीवर हुकूमत गाजवली अण्णांनी. आजकाल दारू अण्णावर गाजवते. या लढाईत दारू जिंकते का कबड्डी? कबड्डी जिंकल. सगळीकडे शोधलं तुला, होता कुठं अण्णा? इतना अच्छा कबड्डी खेलता है, फिर थापा काय को मारता है? अन्ना अरे कशाला जीव जायतो? जीव काय असतो माहितीये का तुला उंदरा? जीव जाळतो. अण्णा कबड्डी जीव होता अण्णाचा. श्वासात असायची कबड्डी कबड्डी कबड्डी, रक्तात व्हायची कबड्डी 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 कबड्डी. पाय मोडला, खाटेवर पडलो ना, थाप नाही, थाप नाही महाराज. अण्णा थाप पडले म्हणतात. कट्याची दुनिया आहे, कट्यानंच वागायला लागतंय. डोंट टच, डोंट टच. हात नाही लावायचा अण्णाला. डोंट टच. या अण्णाला कोणाच्याही आधाराची गरज नाही. पण आम्हाला गरज आहे तुझी. तुमच्या हाडांची तोडफोड वाजवायची होती ना आज तिकडं, म्हणून आलो आज.
पण तू शिकव ना आम्हाला. हो ना आमचा कोच. पाहिजे तर रोज 2 बाटल्या देतो. नको ना एवढा भाऊ खाऊ. अण्णा ए बाबांनो, पाया पडू का तुमच्या? हा, जगू द्या ना आता तरी सुखानं जगू द्या अण्णाला. अरे मागे अण्णा. पण अण्णा 25 वर्षापूर्वी आपल्या शाळेची टीम घेतली होती ना, तेव्हा तूच होता ना कॅप्टन? अण्णा अरे ऐक ना, तू शिकव ना आम्हाला. अरे अरे आमच्यासाठी नाही, निदान गावासाठी तरी. अहो माऊली बोला की. शाळेसाठी तरी, सहाने मास्तरांसाठी तरी. कबड्डीसाठी तरी. फालतू आहे सगळं. ए टाग्या, 15 मिनिटाच्या आत मला सगळे बाहेर पाहिजे. 15 मिनिट. आपल्या मामाकडं ना एक कुत्रा होता, बाबू नावाचा. अनोळखी माणूस घरामध्ये शिरला की काय करायचा माहितीये का? हा बाबू. आमच्या माळ्यावर एकदा एक उंदराचं पिल्लू आलतं, पार नाकेनो आणलं होतं. ते बेन चिकू करायचं काय माहितीये का? विद्यालयाचा उत्कृष्ट खेळ आणि अशा पद्धतीनं अत्यंत चुरशीचा आणि महत्वाचा सामना जिंकून झेडपी विद्यालय उपांत्य म्हणजेच सेमी फायनल मध्ये दाखल. बसला का दणका, पोरं जाऊन धडकली पार सेमी फायनल मध्ये.